आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या सगळ्यात मोठ्या इम्पॅक्टची। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना निधीची मान्यता सरकारनं बंद केली होती। ही बातमी साम टीव्हीने दाखवताच आता सरकारनं जीआर मध्ये बदल केलेला आहे। शेतकरी कुटुंबांना तातडीचा निधी देणार असा जीआर आता सरकारनं काढलेला आहे। आधी निधी नसल्याचं कारण देत निधी नाकारलेला आणि आता निधी देण्याचा जीआर सरकारच्या मार्फत काढण्यात आलेला आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आणि ही बातमी आहे साम टीव्हीच्या सगळ्यात मोठ्या इम्पॅक्टची। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना निधीची मान्यता सरकारनं बंद केलेली होती आणि हीच बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर आता सरकारनं जीआर मध्ये बदल केलेला आहे। तर शेतकरी कुटुंबांना तातडीचा निधी देणार असा जीआर आता सरकारनं काढलेला आहे। याआधी निधी नसल्याचं कारण देत निधी नाकारण्यात आलेला होता आणि आता मात्र निधी देण्याचा जीआर नवीन जीआर सरकारनं काढलेला आहे। त्यामुळे आता शेतकरी कुटुंबांना तातडीचा निधी मिळणार आहे आणि यातूनच शेतकरी कुटुंबांना सगळ्यात मोठा फायदा सुद्धा होणार आहे। एकीकडे राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना सरकार शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला असतानाच आता याच जीआर मुळे मोठा फायदा सुद्धा होणार आहे। शेतकरी कुटुंबांना हा मोठा दिलासा मानला जातोय। तर साम टीव्हीने ही बातमी दाखवताच आपण पाहतोय सरकारने आता जीआर मध्ये थेट बदल केलेला आहे। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना निधीची मान्यता सरकारनं बंद केलेली होती, मात्र ही बातमी साम टीव्हीने दाखवताच सरकारने आता जीआर मध्ये बदल केलेला आहे। शेतकरी कुटुंबांना तातडीचा निधी देणार असा आता जीआर सरकारनं काढलेला आहे। त्यामुळे याचा थेट फायदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना होणार आहे, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे। साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे सरकारने आता जीआर मध्ये बदल केला। आधी निधी नसल्याचं कारण पुढे करण्यात आलेलं होतं आणि याच कारणामुळे निधी देता येत नाहीये असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं, मात्र साम टीव्हीने ही बातमी दाखवताच आता तातडीने त्यामध्ये बदल करण्यात आलाय। जो सुधारित जीआर काढण्यात आलेला आहे त्याची आपण कॉपी सुद्धा पाहतोय। साम टीव्हीच्या हाती ही कॉपी लागलेली आहे। साम टीव्हीने ही बातमी दाखवताच यामध्ये बदल करण्यात आले। प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। गणेश, आपण पाहतोय साम टीव्हीच्या बातमीनंतर हा मोठा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना निधीची मान्यता सरकारने बंद केली, मात्र आता जीआर मध्ये बदल करण्यात आलाय। सुधारित जीआर नेमका कसा आहे? नक्कीच आत्महत्याग्रस्त वारसांना खरं तर हा निधी आहे तो उपलब्ध नाही अशा पद्धतीचा जीआर आहे तो सरकारच्या वतीने काढण्यात आलेला होता आणि यानंतरून साम टीव्हीने हा सगळा प्रकार आहे उघडकीस आणला होता। त्यानंतर सुधारित आता जीआर काढण्यात आलेला आणि यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा पद्धतीचं आहे ते सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जिल्हा विभागीय आयुक्त यांच्याकडे संपूर्ण निधी आहे तो पाठविण्यात येत आहे अशा पद्धतीचा हे सुधारक आदेश आहेत तो काढण्यात आलेला आहे। कारण की ज्या पद्धतीने आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सरकारच्या वतीने पैसे दिले जातात, मात्र जर शेतकऱ्यांच्या वारसांना पैसे दिले जाणार नाही अशा पद्धतीची विरोधकांकडून पुन्हा एकदा टीका सुरू झाली होती आणि त्यानंतरून लगेच आहे ते सरकारच्या वतीने आता या सगळ्या जीआर मध्ये आहे ते सुधारणा केलेली पाहायला मिळते। निश्चित गणेश, आणि त्याचमुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा सुद्धा होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय साम टीव्हीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट, आता सुधारित जीआर काढण्यात आलेला आहे।